अरे नमस्कार. हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, आजचा व्हिडिओ लय खतरनाक, लय मस्त, लय खतरनाक होणार आहे. भावांना, आज आपण या व्हिडिओमध्ये जे वॅकन्सी आली आहे, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं कोणत्या व्हिडिओवर बोलत आहो मी. चला मग जास्त भाऊ गंजीर गाठ नदीला पूर्ण करता व्हिडिओला आपण सुरुवातच करून घेऊ. काय बडे बातन वडापाव खाता, थोडं सिस्टीमला रिफ्रेश करून घेतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जी वॅकन्सी आलेली आहे तिच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. थंबनेलवरून तुम्ही बघितलं असेल की महानदी कोलफिल्ड्स अंतर्गत जी आहे मित्रांनो ही वॅकन्सी आलेली आहे इलेक्ट्रिशियन ट्रेनिंगकरिता आणि इलेक्ट्रिशियन टेक्निशियनकरिता. ओके, तर ही कशा प्रकारची भरती आहे, काय कसे पद आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, तर मित्रांनो, या तुम्ही इथे बघू शकता मी तुमच्याकरिता MS वर्डमध्ये थोडा डॉक्युमेंटल बनवलेला आहे. सोबतच मित्रांनो इथं आपण बघू शकतो की ही जी ओरिजिनल PDF आहे ज्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली राहते ते यामध्ये सर्व मेन्शन राहते, हे बघू शकते. ते एक्झाम क्वालिफिकेशन वगैरे आणि त्याच्यानंतर पोस्ट किती आहे, कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे, ते संपूर्ण माहिती इथेच आहे. मी तुम्हाला थोडं विस्तारमध्ये सांगणार जाऊ. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायला लागते, त्याची ही लिंक आहे, PDF ची लिंक आणि सोबतच ही ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक. याच्या दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन व्हिडिओच्या, जेणेकरून तुम्ही एका क्लिकमध्ये तिथं पोचून जासान. ओके, तर आता या व्हिडिओला आपण सर्वात सविस्तर सांगतो जाहिरात काय कशी आहे. भाऊ, महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत जवळपास मित्रांनो 500 पदाकरिता ही वॅकन्सी आलेली आहे. जर तुम्ही ही शंभर पोट्टो असते, एखादा 10वीत इलेक्ट्रिशियन घेऊन घेते, ITI करून टाकते आणि त्याच्याकरताच ही वॅकन्सी आहे. जबरदस्त पगारही व्यवस्थित आहे. बरं, ॲप्रेंटिसची भरती न लक्षात असू द्या, ॲप्रेंटिसची भरती न समजून घ्या. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे मित्रांनो असिस्टंट फॉरमन या पदाकरिता आणि टेक्निशियन या पदाकरिता वॅकन्सी म्हणजे मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. दोन यामध्ये पद ठेवण्यात आलेले आहे. पहिला पदाकरिता मित्रांनो 150 इथं आपण बघू शकतो. 150 जे आहे मित्रांनो वॅकन्सी आहे आणि दुसऱ्या पदाकरिता 350 जे आहे मित्रांनो पद ठेवण्यात आलेले आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर असिस्टंट फॉरमन यांच्याकरिता मित्रांनो डिप्लोमा मागितलेला आहे इंजिनिअरिंगमध्ये आणि सोबतच दुसऱ्या क्रमांकाच्या पदाकरिता मित्रांनो म्हणजे टेक्निशियनकरिता 10वी पास आणि सोबतच ITI मागितलेला आहे. ओके, पहिल्या पदाकरिता डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिशियनमध्ये पदवीही चालून जाते आणि दुसऱ्या पदाकरिता 10वी पास आणि ITI पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो वयोमर्यादा विचार केला तर 28 मे जाऊ द्या, सरळ सोपी भाषेत 18 ते 30 वर्षाच्या मधात तुमचं वय पाहिजे. भाऊ, जर तुम्ही SC ST या कास्टमधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 30 आणि 5 35पर्यंत कार्यक्रम निपटून जाते. आणि OBC वाल्यांना 3 वर्षाचं जे आहे मित्रांनो भावांनो यामध्ये त्यांना सूट ठेवण्यात आली आहे, म्हणजे 33पर्यंत. म्हणजे SC ST करता 5 वर्षाची सूट, OBC करता 3 वर्षाची सूट आहे. ओके, जनरल OBC EWS या कास्टकरिता भावांनो 1180 रुपये म्हणजे 1200 पकडा बघा 1200 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे पगाय झाला DD, एवढा मोठा DD कसंच काय आहे, जाऊ द्या तिकडे. तर 1200 रुपयाचा DD आहे भावांनो. आणि SC ST PWD EX सर्व्हिसमॅन महिला यांच्याकरता फीस नाही आहे. जर तुम्ही ही जनरल OBC आणि EW कास्टमधून येत असाल तर तुम्हाला जे आहे मित्रांनो यामध्ये ही जे आहे DD भरावा लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो पहिल्या जे क्रमांकाचं पद होतं आहे ते आपण बघू. असिस्टंट फॉरमन यांच्याकरिता मित्रांनो जवळपास पगार 47,000 रुपये आणि दुसरा जे पद आहे मित्रांनो टेक्निशियन यांना 15,083 रुपयेचा जे आहे मित्रांनो पगार ठेवण्यात आलेला आहे. यांना जो आहे मित्रांनो पर मंथ आहे, म्हणजे महिन्याचे 50,000 आणि यांना 1500 रुपये रोज आहे. म्हणजे थांबा हिशोब करून सांगतो. 1500 काय उघडलं बे हे म्या, 1500 पकडा, 1500 गुणिले 30 म्हणजे किती होते बे, हिशोबही नाही येतले को म्हणजे तुम्ही सांगत ना, कॅल्क्युलेटर केलं किती आहे 1583 गुणिले 30 47,490 रुपये. बाबा, तर मित्रांनो जर तुम्हीही 10वी पास बापर भाऊ 10वीवाल्यानं ITI वाल्याला हलक्यात नका घेत जो पगार पाहता इलेक्ट्रिशियन ज्यांना ही पदवी घेतली आहे आणि ज्यांना डिप्लोमा केला आहे त्यांनाही पगार 100 रुपयाने जास्त, म्हणजे जास्त पगार पडून राहिला आहे का नाही. पर डेचा 1500 रुपये रोज पकडा, 1600 रुपये पकडा, 1583. ओके, तर मित्रांनो 47,390 रुपयाचा जे आहे मित्रांनो पगार आहे आणि यांना 1500 रुपये पर डे पकडा. ओके, त्याच्यानंतर अर्ज हे कालपणापासून सुरू झालेलं आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं. आणि 28 मे म्हणजे येणारी 28 तारीख हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ओके, तर अशी ही मित्रांनो भरती प्रक्रिया आहे. यामध्ये तुम्हाला विशेष करून नोकरीचे ठिकाण उडीसा ठेवण्यात आलेलं आहे. ओके,
ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे, लिंक वगैरे तुम्हाला मी देऊन देतो, काळजी नका करू. येणाऱ्या 28 तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्या. ओके. त्याच्यानंतर ही जी आहे मित्रांनो PDF आहे, हे जी बघत आहे आपण, याच्यामध्ये मित्रांनो सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. काही विशेष गोष्टी असेल यामध्ये जे माझ्याच्याने मिस झाले असेल, तुम्ही ह्या PDF बघून घ्या, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकदम पटवून सांगणं नाही जमत, कारण वेळेचाही विचार करावा लागतो. कारण माझं मानसिकता आहे की तुम्ही जास्त वेळ फालतू इकडे न देता कामापुरती तुम्हाला माहिती मिळाली म्हणजे विषय निपटला भाऊ. बाकी यूट्यूबरसारखं आपलं काम नाही आहे, गंजीले गायटा नदीले पूर, थोच तो व्हिडिओ घासून पुसून ते आपलं कामच नाही आहे भाऊ. आपला हा मेन मुद्दा, महत्त्वाचं ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सर्व सांगणं, त्याच्यानंतर मित्रांनो जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करणं, लिंक वगैरे, जेणेकरून तुमचा मौल्यवान टाईम हा वाया नाही गेला पाहिजे. ओके. तर ही जी PDF आहे मित्रांनो, ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या आधी नक्की तुम्ही जे आहे मित्रांनो वाचून घ्या. काही गोष्टी याच्यातून मिस झाल्या असेल त्या तुम्हाला कव्हर अप होऊन जाईल. ओके. तर मित्रांनो ही अशी जी आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे MCL. ओके. तर या व्यतिरिक्त जो तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स वगैरे करा, मी तुम्हाला त्याचा आन्सर नक्की देणार आहे. ओके. तर सिलेक्शन प्रोसेस इथं बघू शकता तुम्ही, कम्प्युटरवरती आहे, एक्झाम होणार आहे. सर्व गोष्टी यामध्ये राहतं, तुम्हाला थोडं बघावं लागतं, कारण प्रत्येक गोष्ट एकदम आयती मिळत नाही आणि फुकट आयती मिळालेल्या गोष्टीचा लोकांना कदरही राहत नाही. ओके. तर अशी जी आहे मित्रांनो ही MCL अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे, महानदी कोल्डफील्ड लिमिटेड अशी ही वॅकन्सी आहे. सविस्तर माहिती यामध्ये तुम्हाला मेन्शन केलेली आहे. टोटल 500 जागा आहे. कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे हे इथं तुम्ही बघू शकता. याच्यात SC ST करता वॅकन्सी नाही दिसत आहे मला, पण ह्या इथे काही आहे थोडं बघून घ्या. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या आधी थोडं व्यवस्थित बघून घ्या. ओके. तर सध्याच व्हिडिओला थांबून घेऊ आपण भावांनो, महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. काही समस्या असेल ना भाऊ, बिनधास्त कमेंट करा, काही टेन्शन नाही, घरच्यासारखं काम आहे, बिनधास्त बोला. ओके. धन्यवाद. थँक्यू.